सुप्रभात मित्रांनो, आता वाजले सकाळचे 6:15 आणि मी निघालो एका संडे राईडवर. म्हणजेच मी जात आहे जुन्नरला. आज आपल्याला जुन्नर एक्सप्लोअर करायचं आहे. सो आज मी रायडिंग गिअर्स घातले नाही आहे. आज आपण विदाऊट रायडिंग जॅकेट राईड करणार आहोत. बाकी सगळं राईडबद्दल स्वरूप आहे ते तुम्हाला मी ऑन द वे सांगेन. ट्रिप मीटर आपण 0 करून घेऊया. मग आता इथून निघतो आणि डायरेक्ट तुम्हाला मी हायवेवर भेटतो. अर्ली मॉर्निंग राईडला सुरुवात केली ना की असा सनराईज बघायला मिळतो. एक नंबर, काय मस्त वाटतंय ना. नारिंगी सूर्य, खूप छान. दिवसाची सुरुवात अशी झाली ना की पूर्ण दिवस मस्त जातो. मगासपासून कल्याण, शहाड वगैरे ते सगळं सिटीमधून राईड करत होतो, त्यामुळे मी मोटो ब्लॉग नाही केला. आणि आत्ता आलो आहे मुरबाड रोडवर. हा आहे मुरबाड रोड. सो मुरबाड 16 आणि माळशेज घाट 74. सो आजच्या राईडचं वैशिष्ट्य म्हणजे मी जात आहे जुन्नरला. जुन्नरला आपल्याला 2 ठिकाणी जायचं आहे. एक म्हणजे आहे ओझर आणि सेकंड आहे खिरेश्वर. या 2 ठिकाणी जायचं आहे. ओझरला जाऊन आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहे. श्री विघ्नहर गणपती क्षेत्र तिकडे जाणार आहोत आपण आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहोत. सेकंड आहे खिरेश्वर. खिरेश्वरला जाऊन आपण पिंपळगाव डॅम आहे ना ते जाऊन बघणार आहोत. आपण ते एक्सप्लोअर करणार आहोत. आधी आपण जाणार आहोत बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि त्यानंतर डॅमवर जाणार आहोत आणि नंतर मग परतीचा प्रवास आपला चालू होईल. सो असं काही स्वरूप आहे आजच्या राईडचं. मजा येणार आहे कारण आजचं रूट पण आपला वेगळा आहे. रोजसारखं नाही आहे. मुंबई नाशिक हायवे, मुंबई पुणे हायवे असं नाही आहे. आजचा रोड पण आपला वेगवेगळा आहे. खरंच एक नंबर रोड बनवला आहे, एक नंबर. गाडी थांबवण्याची इच्छा होत नाही आहे. काय रोड आहे, एकदम प्लेन बटरी स्मूथ रोड आहे. एकदम गाडी थांबवायचीच वाटत नाही आहे. पहिलं असं नव्हतं, आता केलं आहे त्याने. नवीन रोड बनला आहे. तुम्ही बघू शकता. अहिल्यानगर 179, पुणे 175 आणि माळशेज घाट 57. सो आपल्याला माळशेज घाटच्या पुढे जायचं आहे. आणि समरमधला माळशेज आहे तो आज आपण बघणार आहोत. आपण प्रत्येक वेळी जो माळशेज बघतो तो फक्त मान्सूनमधलाच बघतो, पण आज आपण समरमधला माळशेज बघणार आहे. कसा दिसतो ते. मान्सूनमध्ये माळशेज घाट म्हणजे स्वर्गच. आणि आता बघू समरमध्ये काय बघायला मिळतं आपल्याला ते. हल्ली आपली ना प्रत्येक संडेला राईड होते. प्रत्येक संडे, असा एक संडे नाही आहे की ज्या संडेला राईड होत नाही. संडेला जरी नाही झाले ना तरी सॅटर्डेला नक्कीच होते. सो माझा ना असा काहीच प्लॅन नव्हता की एवढं फिरायचं वगैरे, काहीच प्लॅन नव्हता. बाईक घ्यायच्या अगोदर पण नव्हता आणि बाईक घेण्यानंतर पण नव्हता. कारण मी जी बाईक घेतली ना FZS वर्जन 3, ती घेताना फक्त माझं एवढं उद्दिष्ट होतं की बाईक घ्यायची आहे. कारण आवड आहे चालवायची, राईड करायची आवड आहे, म्हणून बाईक घ्यायची. जसं शूट करायला लागलो वगैरे वगैरे, मग नंतर मग यूट्यूबवर व्हिडिओ टाकायला लागलो. तेव्हापासून ती एक म्हणतात ना सवय झाली आहे की बाबा फिरायचंच आहे. आणि ती आवड निर्माण झाली आहे एक मनामध्ये की राईड करायची आहे, फिरायचं आहे, मस्तपैकी एन्जॉय करायचं आहे, बस बाकी काय नाही. ऑफिस घर ऑफिस एवढंच राईड करायचे, एवढंच. याच उद्दिष्टाने मी ती बाईक घेतली होती. पण सगळं उलटं झालं आहे. ऑफिसला तर मी बाईक घेऊन जात नाही, फक्त संडेला बाहेर काढतो आणि असे मस्तपैकी राईड करतो. जेव्हा पण मी बाईक राईड करतो आणि एकटा असतो ना तेव्हा हेल्मेटमध्ये जे बोलतो ते फक्त माझ्या हेल्मेटलाच माहीत आहे. म्हणजे जेवढी पण माझी अनटोल्ड स्टोरी आहे ना ती फक्त माझ्या हेल्मेटला माहीत आहे खरंच. कारण जेव्हा मी एकटा असतो आणि राईड करत असतो, जेव्हा वायझर बंद होतो हेल्मेटचं, तेव्हा मी माझ्याबद्दल बोलतो, अविराबद्दल बोलतो, अविराशी बोलतो. प्लस वेगवेगळे टॉपिक चालू असतात. म्हणजे म्हणतात ना की स्वतःला वेळ देणं, त्या प्रकारचं एक तो टाईम असतो माझ्यासाठी की मी स्वतःला वेळ देतो, स्वतःला शोधतो.
कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. स्वतःला शोधणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण गुगलवर तुम्हाला सगळं मिळेल, पण स्वतःचा शोध तुम्हाला एकांतातच मिळेल. जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ द्याल ना, तेव्हाच तुम्ही स्वतःला शोधू शकता, नाहीतर तुम्हाला तुमचा शोध कधीच लागणार नाही. मग माझ्यासाठी तो वेळ एक किमती वेळ असतो, तो मी स्वतःसाठी देतो जेव्हा मी राईड करतो तेव्हा. मान्सूनमध्ये जे घाट फिरण्यात जी मजा आहे ना, ती कशातच नाही आहे, खरंच कशातच नाही आहे. स्टार्टिंगला नाही बोलत आहे मी, जुलैपासून तुम्ही स्टार्ट करा मान्सूनमध्ये घाट फिरणं, एक नंबर आहे. आपली पण या मान्सूनमध्ये ना वेगवेगळी राईड हे होणारच आहे, खरंच सांगतो. तसाच प्लॅन चालू आहे माझा, म्हणजे ऑलमोस्ट 50% तरी झालेले आहे लोकेशन. अजून 50% लोकेशन ॲड करायचे आहेत. तुम्हाला सांगायचंच राहून गेलं, ज्या गणपतीचं मी दर्शन घेणार आहे, ज्या गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहे, ते आहे अष्टविनायकापैकी एक क्षेत्र आहे, म्हणजे ओझरगावचा विघ्नहर. सो तुम्ही ते ऐकलं असेल. सो आज तिकडे चाललो आहे मी. म्हणजे मी पहिलं ठरवलं होतं फक्त पिंपळगाव, जोगा डॅम एक्सप्लोर करून परत रिटर्न घरी यायचं, हेच फक्त ठरवलं होतं. त्यानंतर मग एक रील्स बघितली की माळशेजच्या पुढे ओझर गाव आहे, तिथे अष्टविनायक पैकी एक गणपती आहे, म्हणून मग नंतर किलोमीटर्स वगैरे बघितलं आणि त्यानंतर मग डिसाईड केलं की बाबा माळशेजपासून पुढे ओझर गाव आहे 29 किलोमीटर्स. मग तेवढं कॅल्क्युलेट वगैरे केलं आणि नंतर मग डिसाईड केलं की हां, पहिलं आपल्याला ओझरला जायचं आहे आणि त्यानंतर मग खिरेश्वरला रिटर्न यायचं आहे. सो हे सगळं ठरवलं मी आणि असा आपल्या राईडचा प्लॅन झाला. माळशेज घाट चालू झाला आहे, एक नंबर. आता इकडे गाडी चालवायला मजा येणार, खूप छान मस्त. मी मान्सूनमध्ये राईड करतो इकडे प्रत्येक वेळी, पण आज मी समरमध्ये करतो आहे. हे बघा, इकडे एक वॉटरफॉल असतो. आता सगळं सुकं असणार, एक नंबर कडक. माळशेज घाट म्हणजे एक स्वर्गसुख. आता बघा, आता कोणीच नाही आहे आणि माळशेज जेव्हा मान्सूनमध्ये जेव्हा येतं ना माळशेजला, पूर्ण असे कार्स बीर्स सगळी माणसं इथे उभी असतात, फोटोशूट वगैरे करत असतात, पण आता कोणीच नाही आहे. हे सगळे पॉईंट्स आहेत माळशेज घाटचे. सो इथे सगळे माणसं सेल्फी वगैरे काढत असतात मान्सूनमध्ये. आता बघा, आता पूर्ण ओसाड पडला आहे, काहीच नाही आहे, कोणीच थांबत नाही इकडे. आता व्ह्यूज वगैरे तुम्हाला छान बघायला मिळणार नाही, पण आहे, व्ह्यूज आहेत. आता हवा पण चालू झाली आहे, वरती जसं चढतो आहे तसं. आपण वरती टॉपला जाऊया, तिथे जाऊन आपण व्ह्यू बघूया कसा येतो ते. का व्ह्यू येतो ना समोरचा कडक. बघा, माळशेज घाट एक नंबर. समरमध्ये हा असा दिसतो आणि मान्सूनमध्ये प्रत्येक ठिकाणी असे वॉटरफॉल वाहत असतात, प्रत्येक ठिकाणी. आणि तुम्ही खाली बघू शकता किती खोल दरी येते पूर्ण. तो असा पूर्ण मी रस्ता चढून आलो आहे, एक नंबर. हे असं मान्सूनमध्ये काहीच दिसत नाही, पूर्ण फॉग असतं. आता तरी स्पष्ट दिसतं आहे मला खालचा, पण मान्सूनमध्ये मला काहीच दिसत नाही. सुंदर अशा व्ह्यूवरून निघतं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे ओझरला. सो ओझर इथून 29 किलोमीटर्सवर आहे आणि 49 मिनिट्स लागतील असं गुगलवर सांगतात आहेत. आणि हा टनल म्हणजे आयकॉनिक पॉईंट माळशेज घाटचा, एक नंबर. माझ्यासाठी ना बाईक राईड म्हणजे एक वेगळं सुख आहे. असं का म्हणताय? कारण माझ्यासाठी ही एक फक्त बाईक राईड नसून तर एक थेरपी आहे, जी की मी प्रत्येक संडेला घेतो आणि त्यामुळे माझं सगळं काही दुखणं वगैरे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते सगळे सॉल्व होऊन जातात खरंच प्रत्येक वेळी. म्हणजे जेव्हा मी संडेला जेव्हा घरातून निघतो ना, तेव्हा माझा मूड वेगळा असतो आणि जेव्हा मी राईड करून घरी जातो ना, तेव्हा माझा मूड वेगळा असतो. सो लाईक बाईक राईड हे माझ्यासाठी एक थेरपी आहे.
जेणेकरून माझे जे सगळे प्रॉब्लेम सॉल्व वगैरे सगळं कुठे गायब होऊन जातं ना, तेच मला कळत नाही. म्हणून मी म्हणतो की बाईक राईड हे माझ्यासाठी एक थेरपीच आहे. जी बाईक राईड केल्यामुळे जो मला आनंद मिळतो ना, तो मला कोणत्याच गोष्टीमध्ये मिळत नाही. हे एक रिझन आहे त्यामागचं. टोटल किलोमीटर झाले आहेत 154 किलोमीटर्स कंप्लीट झाले आहेत. मागाशी माळशेजमध्ये थांबलो होतो तेव्हा 130 किलोमीटर झाले आहेत. म्हणजे जोगेश्वरीपासून ते माळशेज घाट 130 किलोमीटर्स आहे. तो तेव्हा 4 तास दाखवत होते मला. मी 6:30 वाजता राईडला सुरुवात केली. 6:30, 7:30, 8:30, 9:30 3 तासात आपण कवर केलं, कारण रस्ता चांगला होता. सो आता इथून अर्धा तास लागेल असं मला वाटतं. हे बघा, ओझर 9 किलोमीटर्स. इथे जर तुम्ही मॅप जरी नाही लावलात ना, तरी तुम्हाला या बोर्डवरून समजून येईल कोणत्या ठिकाणी जायचं आहे ते. आजच्या राईडमध्ये जो रूट मिळाला आहे ना मला, एकदम बटरी स्मूथ, काहीच डाऊट नाही त्याच्याबद्दल. एक नंबर आहे, एक नंबर. त्यामुळे मी लवकरात लवकर डिस्टन्स कवर केला आणि ओझर या ठिकाणी पोचलं आहे. सो खूप छान रोड कंडिशन, खूप छान आहे. तुम्ही गावागावामध्ये जरी बघितलं ना, तरी पण डांबरी रस्ते आहेत विदाऊट पॅचवाले. बघू शकता तुम्ही समोर, एकदम प्लेन रस्ता आहे. काहीच त्याच्यामध्ये कुठे एक खड्डा वगैरे असं काहीच नाही आहे, प्रॉपर आहे. मागासचा पण हायवे होता तो मुरबाड रोड, तो पण खूप छान होता. आणि हा जो आतमधले रोड आहे ते पण मस्त आहेत. लास्ट संडे मी केली होती ती ऑफ रोडिंग केली होती, आणि या संडे एकदम स्मूथ राईड होते आपली. अष्टविनायकापैकी 2 देवस्थान मी केले आहेत. एक महडचा वरदविनायक आणि सेकंड म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर. हे 2 देवस्थान केलेत. आणि आज 3रं देवस्थान करायला आलं आहे, दर्शन घ्यायला आलं आहे, ते म्हणजे ओझरगावचा विघ्नेश्वर. आता त्यांचं दर्शन घ्यायला आलं आहे मी. गणपती देवस्थान ट्रस्ट ओझर. सो आता इथून आपल्याला एंटर करायचं आतमध्ये. पब्लिक जाते आहे खूप. हे बघा, हे असं गेट आहे आणि इथून आतमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. असं इथे भक्तनिवास वगैरे पण आहेत, म्हणजे राहण्यासाठी सोय आहे. इथे तुम्ही राहू शकता, स्टे करू शकता. कारण हे अष्टविनायकपैकी एक क्षेत्र असल्यामुळे इथे सगळे पूर्ण फॅसिलिटीज त्यांनी देऊन ठेवलेले आहेत. प्रॉपर हॉटेल्स वगैरे पण आहेत साईडला, आणि राहण्यासाठी सोय पण आहे. आता पोचले मी ओझरमध्ये, आणि माझ्यासमोरच विघ्नहर गणपतीचं मंदिर आहे. सो आता मी दर्शन घेऊन येतो. तुम्हाला एकदा पार्किंग दाखवतो कशी आहे. मागे बघू शकता तुम्ही, कार पार्किंग वगैरे आहे, बाईक पण पार्क करू शकता. 2 व्हीलरसाठी बाहेर पण पार्किंग आहे, पण तिथे ऊन आहे म्हणून मी पार्क नाही केली. मी तुम्हाला एकदा पार्किंग दाखवतो. मी माझी अविरा कुठे सो अशी इथे पार्क केली आहे मी, कारण इथे ऊन नाही आहे आणि गाडी गरम नाही होणार. जेव्हा बाहेर बघा ऊन किती आहे, खूप ऊन आहे. आणि हे बाहेर समोर दिसत आहे ना तुम्हाला, ती पार्किंग आहे 2 व्हीलरसाठी. आणि हे मंदिर आहे विघ्नहर गणपती मंदिर. जेवढं शूट करता येईल ना तेवढं मी शूट करणार, आणि तुम्हाला मी दाखवणार आहे की ॲक्च्युली मंदिर कसं आहे ते. आधी मी जाऊन बघतो, कारण फर्स्ट टाईम आहे मी या ठिकाणी येते. तो आता इथून निघतो आणि दर्शन घेऊन तुम्हाला भेटतो. ओझरच्या विघ्नेश्वर गणपती देवस्थान इथून निघतं आणि आता जाणार आहोत आपण खिरेश्वरला, म्हणजेच पिंपळगाव जोगा डॅम जवळ जाणार आहोत. खूप छान मस्त दर्शन झालं.
एक नंबर मंदिर आहे. 1.5 तास मी इकडे माझा टाईम आहे तो स्पेंड केला मी मंदिरामध्ये आणि बाहेरच्या परिसरामध्ये. आणि ह्याच्या समोर एक नदी आहे, कुकडी नदी म्हणून, ती पण आहे बाजूला. या मंदिराच्या समोरच आहे कुकडी नदी म्हणून. खूप छान मस्त मंदिर आहे आणि खूप छान वाटलं मला इथे येऊन. आणि इथे भक्त निवास वगैरे आहेत. सो इथे तुम्हाला राहण्याची सोय वगैरे कमी दरामध्ये होऊन जाईल. महाप्रसाद वगैरे सगळं तुम्हाला इथे मिळून जाईल. 40 रुपये प्रति व्यक्ती आहे महाप्रसाद, ते पण तुम्हाला मिळून जाईल सगळं. राहण्याची सोय वगैरे भक्त निवासमध्ये केली जाईल. 500 रुपयामध्ये, 700 रुपयामध्ये असं असे किंमत आहे त्याची. सो असं तुम्हाला इथे फॅसिलिटीज मिळून जातील, सोयी उपलब्ध होतील. सो आता इथून निघतो. सो आता वाजलेत 1 वाजला आता प्रॉपर. आणि 1 वाजता मी निघालो आहे ओझरमधून. आता बघू किती वेळ लागतो आहे माळशेजला पोचण्यासाठी. मला एवढं गरम नाही होत आहे कारण मी रायडिंग जॅकेट नाही घातलं आज, तर त्यामुळे एवढं काही वाटत नाही मला. पण ऊन आहे म्हणजे तापतं आहे. आता काय नाही, आता बाईक स्टार्ट केली आहे ना, तर राईड करताना एवढं काही गरम नाही होत. म्हणजे हवा येते ना समोरून, तर त्यामुळे एवढं गरम नाही होत. हा बघा तो डॅम ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, पिंपळगाव जोगा डॅम, तिकडे आपल्याला जायचं आहे. आता जवळच आलो आपण, माळशेजचा पण जवळ आलो आहे आणि त्या डॅमच्या पण जवळ आलो आहे. आणि तिथूनच एक रस्ता आहे, तो जातो काळू धबधब्यावर. म्हणजे काळू धबधबा जिथून वाहतो ना, खाली पडतो ना, तो पॉईंट तिकडे आहे खिरेश्वरला. कारण आता तर काळू वॉटरफॉलमध्ये तर पूर्ण सुकलेलं असणार, पाणी अजिबात नसणार. पण आपण पिंपळगाव जोगा डॅमवर जाऊ शकतो. राईट टर्न घेतला आहे खिरेश्वरसाठी. आणि आता इथे बाजूलाच पिंपळगाव जोगा डॅम आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. मगाशी जो वरून व्ह्यू बघितला ना, तोच सेम डॅम इथे आहे. बोटिंग क्लब वगैरे पण आहे इकडे या साईडला. हे बघा, हा पूर्ण असा डॅम आहे, मोठा डॅम आहे. आपण बघू त्याच्याजवळ जायला मिळत आहे का आपल्याला. 1 नंबर डॅम, 1 नंबर. असं पूर्ण हा मोठा डॅम आहे पिंपळगाव जोगा डॅम. टोटल 206 किलोमीटर्स कंप्लीट झालेत आतापर्यंत. आणि माझ्यासमोर जो व्ह्यू आहे ना, 1 नंबर आहे, नेक्स्ट लेवल आहे. ह्याला म्हणतात पिंपळगाव जोगा डॅम. खूप मोठा असा डॅम आहे. जिथपर्यंत नजर जाते ना, तिथपर्यंत फक्त मला पाणीच दिसतंय. खूप छान असा डॅम आहे हा, म्हणून मी इथे येण्याचं ठरवलं. माळशेज घाट जसा चढून होईल ना तुमचा, त्याच्याच पुढे एक खिरेश्वरसाठी एक लेफ्ट येतो, तो लेफ्ट घ्यायचा आहे तुम्हाला. 1-2 मिनटावर तुम्हाला हा व्ह्यू बघायला मिळेल, जो मी तुम्हाला आता दाखवणार आहे. खूप छान मस्त असा व्ह्यू आहे हा. पूर्ण ओपन एरिया. आता वाजले 2 आणि सूर्य एकदम डोक्यावर आहे माझ्या, तरी पण मला गरम नाही होत आहे कारण ओपन एरिया असल्यामुळे पूर्ण हवा येते. आणि मस्त व्ह्यू आहे, तो तुम्हाला मी दाखवतो एकदा. खूप छान असा व्ह्यू आहे. मला आता 5-10 मिनटं झाली इथे येऊन, तो मी फक्त व्ह्यू बघतोय शांतपणे, बाकी मी काही करत नाही आहे. म्हटलं तुम्हाला पण दाखवूया आता कसा व्ह्यू आहे. तो 1 नंबर व्ह्यू आहे, तुम्हाला मी दाखवतो सिनेमॅटिक शॉटच्या द्वारे.
या सुंदर अशा व्ह्यूवरून निघूया. आता वाजले संध्याकाळचे 4. मगासपासून टाईमपास करतो आहे, फोटोशूट वगैरे ते सर्व करत होतो आणि थोडा वेळ निवांत बसलो होतो या ठिकाणी. मन शांत झालं इकडे येऊन. खूप छान मस्त ही प्लेस आहे. पिंपळगाव जोगा डॅम एक नंबर, खूप छान. आणि आता सेम रूट असणार आहे परतीचा प्रवास. टोटल 285 किलोमीटर्स कंप्लीट झाले आत्तापर्यंत. आणि आता मी आहे मुरबाड रोडवर, जो तुम्ही सकाळी बघितला ना हायवे, चकाचक हायवे बनला आहे तो वाला रूट. एक नंबर रूट आहे, एक नंबर. मगासपासून नुसती पळवत आहे. आता तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून स्लो केली, नाहीतर 70 वरती जाता मी अशीच पळवत आहे. आजच्या राईडबद्दल बोलायचं झालं तर खूप छान मस्त अशी राईड होती. प्रत्येक राईड ही म्हणजे छानच असते, मस्त असते. फक्त मंदिरात शूट करायला अलाव नव्हतं म्हणून मी शूट नाही केलं आहे. पिंपळगाव जोगा डॅम तो पण मस्तच होता, खूप छान होता, एक नंबर होता. सो हे 2 स्पॉट ठरवलेले आणि ते झालेले आहेत ऑलरेडी. आता व्हिडिओ एंड करायची वेळ झाली आहे आणि ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो. या व्हिडिओपुरती एवढंच. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणींसोबत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आय डी आहे, इथे जाऊन नक्की फॉलो करा. सो राईड सेफ अँड वेअर हेल्मेट.